मसाले भात सोडून काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. हिरवं वाटून केलेला हा वाटाणा भात इतका टेस्टी आणि झटपट होतो ना, आणि शिवाय मसालेही जास्त लागत नाही. पटकन व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. नमस्कार, शिवानीज किचनमध्ये आज आपण वाटाणा भात करतोय. त्यासाठी मी कुकरमध्ये तेल घेतलंय. तेलामध्ये सगळे खडे मसाले टाकायचे. खूप जास्त खडे मसाला नाही वापरायच्यात आपल्याला. हा वाटाणा भात तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यात सुद्धा बनवू शकता. मी कुकरचा वापर करते. कुकरमध्ये तो एक नंबर हा बनतो. ते कांदा टाकायचा. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. मी तर एक मोठा साईजचा कांदा घेतला होता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, ओलं खोबरं आणि पुदिना, आलं लसणाची पेस्ट पण मी टाकली होती. थोडंसं पाणी टाकून ना आपल्याला वाटण तयार करायचं आहे. आणि कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये पूर्ण वाटण टाकून आपल्याला हे 5 ते 10 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. ह्या वाटाणा पुलावमध्ये ना पुदिना टाकणं खूप जरुरी आहे. म्हणजे ह्याचा टेस्ट, फ्लेवर इतकं जबरदस्त लागतं ना पुदिन्यामुळं, म्हणून. आणि कोथिंबीर नाही टाकायची. कोथिंबीर नंतरनं मी हे वरून कोथिंबीर टाकली होती. वाटणामध्ये अजिबात कोथिंबीर वाटू नका. त्यानंतर मी इथं चवीनुसार मीठ टाकले. मीठ टाकल्यावर व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. टोमॅटो टाकला आहे. टोमॅटो मी इथं एक टाकला आहे. एक कांदा, एक टोमॅटो. तुम्ही बघू शकता मिरची मी 4-5 घेतल्या होत्या. मी इथं 2 वाटीचा वाटाणा भात करणार होते. व्यवस्थित टोमॅटो परतला की इथं अर्धा लिंबू मी पिळणार आहे. आता थोडंसं म्हणजे लिंबाची टेस्ट पण हवी आहे पुलाव किंवा भातामध्ये, कारण की ते खाताना खूप मस्त अशी टेस्ट येते. व्यवस्थित 5-10 मिनटं परतून घ्यायचं पुन्हा. हा वाटाणा भात करताना आपल्याला फ्रोझन वाटाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा. फ्रेश वाटाणे, सीझन वाटाण्याचा आहे म्हणून फ्रेश वाटाणे वापरा. मस्त टेस्ट येते ह्या वाटाणा भातची. हे पण 5-10 मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मस्त असं बघा तेल सुटले. दिसायला इतकं मस्त दिसते ना, खायला तेवढंच जबरदस्त लागत होता हा पुलाव. तुम्ही ह्याला मटर पुलाव पण म्हणू शकता आणि वाटाणा भात पण म्हणू शकता. आता आवडीनुसार आहे ना तांदूळ टाका. तुम्हाला जर इथं बासमती बिर्याणी राईस वापरायचा असेल तर तो तुम्ही अर्ध्या तासासाठी भिजत ठेवा. म्हणजे मी तो कोलमचा वापर केला आहे. स्वच्छ तांदूळ धुतलेत, त्यामध्ये टाकलं आहे. कोलम जेव्हा मी वापरते ना तेव्हा त्याला दुप्पट पाणी लागतं आणि दुप्पट पाणीच ठेवायचं. जास्तही नाही ठेवायचं आणि कमीही नाही ठेवायचं. आणि जेव्हा तुम्हाला बिर्याणी राईस वापरायचा असेल तर तो अर्धा तास भिजून त्यामध्ये ना 1.5 पटच पाणीचा वापर करायचा. म्हणजे असं मस्त सुटसुटीत भात आपला बनवून तयार होतो. आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे दुप्पट पाणी वापरणार आहे मी. 5 ते 10 मिनटं आधी परतून घ्यायचं आणि मग पाण्याचा वापर करायचा आहे. मी खूप जणांच्या घरात बघितले की खूप लोक आहेत जे गरम पाण्याचा वापर करतात. जर तुम्हाला गरम पाणी करायचंच असेल तर तुम्ही भाताच्या जागेत आधी पाणी टाका. पाणी व्यवस्थित एक उकळी येऊ द्या आणि मग तांदूळ टाका. मी नेहमी आधी तांदूळ टाकते, त्याला व्यवस्थित मसाल्यात मिक्स करते आणि मग पाणी टाकते. नेहमीचा पुलाव किंवा मसाले भात किंवा वाटाणा भात हे तर आपण रेग्युलर असं साधा सिंपलच बनवून खातो, पण हा वाटण वाटून बनवलेला वाटाणा भात इतका टेस्टी बनतो ना, तर एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही बघू शकता मी या भातामध्ये ना कोणत्याही प्रकारचे मसाले नाही वापरले, जसं की गोडा मसाला, गरम मसाला पावडर अजिबात नाही. ह्याची मेन टेस्ट आहे ना ती हिरवी मिरची आणि गरम मसाले आणि पुदिना. एक नंबर. तुम्ही नक्कीच हा वाटाणा भात बनवून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. मी वरून कोथिंबीर टाकायची आहे, तूप टाकायचं आहे. जर तुम्हाला पूर्ण भातात मस्त असं तुपाचं टेस्ट पाहिजे तर तुम्ही असं पाण्यातच तूप टाका, किंवा तुम्ही भात झाल्यावर सुद्धा तुपाचा वापर करू शकता. आता यांना झाकण लावून मी इथं फुल गॅसवर 2 शिट्ट्या देणार आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला 5 मिनटासाठी दमला ठेवायचं आहे. खूप जण आहे जे 3 शिट्ट्यांचा वापर करतात, पण मी 2च शिट्टे टाकते, कारण 3 शिट्ट्यांमध्ये ना पूर्ण पाणी आटतं आणि खूप मोकळा बनतो. कारण की ऑलरेडी कोलम हे असं तांदूळ आहे जे एकदम सुट्टा बनतो. त्यामुळे ना कधीच 3 शिट्ट्या नाही द्यायच्या भाताला. 2 शिट्ट्या द्या, बारीकवर 5 मिनटं ठेवा आणि मस्त आहे ना भात बनून तयार होतो. यार पूर्ण वाफ जाऊ द्या कुकरची आणि
मस्त खोलून बघा किती टेस्टी आणि छान दिसतोय. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आणि माझी रेसिपी आवडली असेल तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा, लाईक करा आणि मस्त आहे ना हा वाटाणा भात बनवा, मस्त खावा आणि स्वस्त राहावा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.